गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओस्टवर्ड्स डायल्यूशन लॉ, पीएच स्केल, ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर, रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच हे काही टॉपिक्स बघितले होते. आता त्याच्या पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, जो आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट्स. सो हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट्स बघण्याआधी तुम्हाला इथे पहिला टॉपिक दिलेला आहे, टाईप्स ऑफ सॉल्ट्स. सो आधी सॉल्ट्स कुठल्या कुठल्या टाईपचे असतात ते आपण बघून घेऊया आणि त्यानंतर त्यांचं हायड्रॉलिसिस कशा पद्धतीने होत असतं ते आपल्याला आज बघायचं आहे. सो टाईप्स ऑफ सॉल्ट्स, दीज आर ऑफ 4 टाईप्स. त्याचे 4 प्रकार पडतात. पहिलं, सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, म्हणजे असा सॉल्ट जो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेला आहे. जसं की NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे, HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. या दोघांच्या कॉम्बिनेशननी तयार झालेला जो सॉल्ट आहे तो आहे NaCl. Na फ्रॉम NaOH, Cl फ्रॉम HCl. अशाच पद्धतीने आणखी एक्झाम्पल्स इथे तुम्हाला दिलेले आहेत, जे आहेत Na2SO4, NaNO3, KCl, KNO3 एक्सेट्रा. सेकंड नंबरचा जो सॉल्ट आहे तो आहे सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसेस. ॲसिड स्ट्रॉंग आहेत, फक्त आपण आता इथे बेस वीक घेतलेला आहे. त्याचे एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेले आहेत, NH4Cl, CuSO4, NH4NO3, CuCl2 एक्सेट्रा. त्यानंतर थर्ड टाईपचा सॉल्ट आहे सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. इथे आता आपण ॲसिड वीक घेतला आहे, पण बेस तुमचा स्ट्रॉंग आहे. त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, CH3COONA, KCN, Na2CO3. त्यानंतर चौथा टाईप आहे सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. इथे दोन्ही ॲसिड आणि बेस दोन्ही वीक आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे CH3COO, NH4, NH4CN एक्सेट्रा. ठीक आहे. हे अशा प्रकारचे 4 सॉल्ट्स आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यांचे टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि प्रत्येकी एक एक जरी एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे कन्सेप्ट ऑफ हायड्रॉलिसिस. व्हेन अ सॉल्ट इज डिसोसिएटेड इन द वॉटर, इट डिसोसिएट्स कम्प्लिटली इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट आयन्स. द सॉल्व्हंट वॉटर डिसोसिएट स्लाइटली ॲज. जेव्हा एखादा सॉल्ट वॉटरमध्ये डिसोसिएट होतो त्यावेळेला तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो त्याच्या कॉन्स्टिट्युएंट आयन्समध्ये, म्हणजे ज्या आयन्सपासून तो तयार झालेला आहे त्या आयन्समध्ये तो पुन्हा वापस जातो, डिसोसिएट होऊन जातो कम्प्लिटली. आणि जे सॉल्व्हंट आहे आपलं इथे, सॉल्व्हंट ज्याच्यामध्ये तुम्ही तो सॉल्ट मिक्स केलेला आहे तो सॉल्व्हंट जो आहे इथे वॉटर, तो वॉटरसुद्धा स्लाइटली डिसोसिएशनमध्ये जातो. ठीक आहे ना. स्लाइटली म्हणजे थोड्या प्रमाणात. सो मग H2Oचे 2 मॉलिक्युल्स, त्यांचं डिसोसिएशन झाल्यावर H3O पॉझिटिव्ह आयन, एक हायड्रोनियम आयन आणि दुसरा हायड्रॉक्सिल आयन तयार होतो. हे आपण अगोदरच बघितलं आहे. तर यावरून आपण नेमकं आता हायड्रॉलिसिस कसं घडून येतं हे बघणार आहोत. द प्युअर वॉटर इज न्यूट्रल. वॉटर हे न्यूट्रल असतं, त्याचा pH हा 7 असतो. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह असं आपल्याला म्हणता येईल. इफ द आयन्स ऑफ द सॉल्ट डू नॉट इंटरॅक्ट विथ वॉटर, जे सॉल्टचे आयन्स आहेत ते जर वॉटरबरोबर इंटरॅक्ट झाले नाहीत, द हायड्रोनियम अँड हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन रिमेन इक्वल. त्यावेळेला या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल राहतं. अँड द सोल्युशन इज न्यूट्रल. त्या ठिकाणी तुमचं सोल्युशनसुद्धा न्यूट्रल राहतं. त्यामुळे मग व्हेन वन ऑर मोर ऑफ द सॉल्ट आयन रिॲक्ट विथ वॉटर, ज्या वेळेला तुमचा आयन, सॉल्टचा आयन तुमच्या वॉटरबरोबर रिॲक्ट व्हायला लागतो, द इक्वॅलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह आयन इज डिस्टर्ब. रिएक्शन स्टार्ट झाल्यानंतर जो pH आहे वॉटरचा किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे वॉटरमधल्या हायड्रोनियम आणि हायड्रॉक्सिलचं, ते डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. अँड द सोल्युशन डज नॉट रिमेन न्यूट्रल. मग त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन न्यूट्रल राहत नाही. अगोदर ते वॉटरमुळे न्यूट्रल होतं, पण रिएक्शन स्टार्ट झाल्यावर ते न्यूट्रल राहू शकत नाही, कारण तिथे H3O पॉझिटिव्हचे म्हणजे हायड्रोनियम आयन आणि OH निगेटिव्हचं आयनचं कॉन्सन्ट्रेशन बदलायला लागतं अँड बिकम्स ॲसिडिक ऑर बेसिक. मग त्या ठिकाणी तो त्या पर्टिक्युलर सॉल्टच्या हिशोबाने एक तर ॲसिडिक
ॲसिडिक होईल किंवा बेसिक होईल, डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ सॉल्ट. जो कोणता सॉल्ट तुम्ही तिथे वापरला असेल त्याप्रमाणे त्याचं नेचर एक तर ॲसिडिक होईल किंवा बेसिक होईल. दोनच शक्यता आहेत. न्यूट्रल जर राहणार नाही म्हणजेच ॲसिडिक होईल रादर बेसिक होईल. मग सच अ रिएक्शन बिटवीन द आयन्स, अशा टाईपच्या रिएक्शनला आपण म्हणजे सॉल्टमध्ये आणि आयन्स, वॉटरच्या आयन्समध्ये होणाऱ्या रिएक्शनला, सॉल्टचे आयन्स प्लस वॉटरचे आयन्स या दोघांमध्ये होणाऱ्या रिएक्शनलाच आपण हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट असं म्हणू किंवा थोडक्यात हायड्रॉलिसिसचा कन्सेप्ट असं म्हणू. नेमकं हायड्रॉलिसिस म्हणजे काय हे तुम्हाला यावरून आता कळलं असेल. सो इथे पुढे तुम्हाला आता हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्टची डेफिनेशन दिलेली आहे. द हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट इज डिफाइंड ॲज द रिएक्शन इन विच कॅटायन्स ऑर ॲनायन्स ऑर बोथ द आयन्स ऑफ अ सॉल्ट रिॲक्ट विथ आयन्स ऑफ वॉटर टू प्रोड्यूस द ॲसिडिटी ऑर अल्कलिनिटी. अल्कलिनिटी म्हणजेच बेसिसिटी, म्हणजे बेसकडे त्याला नेतं, ऑर समटाईम्स इव्हन न्यूट्रॅलिटी. ठीक आहे. हायड्रॉलिसिस ऑफ अ सॉल्ट, हायड्रॉलिसिस, एखाद्या सॉल्टचं हायड्रॉलिसिस होणं म्हणजे काय की ही एक रिएक्शन आहे इन विच त्या सॉल्टचे कॅटायन्स किंवा त्या सॉल्टचे ॲनायन्स किंवा ते दोघंही म्हणजे कॅटायन्स आणि ॲनायन्स, बोथ आयन्स ऑफ अ सॉल्ट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ वॉटर. कोणाबरोबर रिॲक्ट होतील? वॉटरच्या आयन्स बरोबर. मग ते कोणते कोणते असतात? तर हायड्रोनियम आयन म्हणजे H3O पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह म्हणजे हायड्रॉक्सिल आयन यांच्याबरोबर रिॲक्ट होतील टू प्रोड्यूस, कशासाठी? तर एक तर ॲसिडिटी प्रोड्यूस करण्यासाठी ऑर अल्कलिनिटी प्रोड्यूस करण्यासाठी किंवा हे दोन्ही प्रोड्यूस करून सोल्युशनला कायम स्वरूपी न्यूट्रल ठेवण्यासाठी होणारी रिएक्शन म्हणजेच हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट असं आपल्याला इथे म्हणता येईल. ठीक आहे. सो आता इथे तुम्हाला पुढे बघायचं आहे सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसिस. एक एक टाईप आता आपण बघणार आहोत. नेमका आपल्याला हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट हा टॉपिक बघण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला टाईप्स ऑफ सॉल्ट बघायचे होते, जे चारही आपण बघितले. त्यानंतर नेमका हायड्रॉलिसिसचा कन्सेप्ट काय असतो तो सुद्धा बघितला. आता आपल्याला पर्टिक्युलरली स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसिसच्या सॉल्ट्सचं एक्झाम्पल्स आणि त्यांचं हायड्रॉलिसिस होणं जे काही पुढे कन्सेप्ट आहेत ते बघायचे आहेत. पहिले तर तुम्हाला टाईप आपण घेतलेला इथे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसिसचे सॉल्ट्स. सो NaCl इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड HCl अँड स्ट्रॉंग बेस NaOH. स्ट्रॉंग ॲसिड घेतलं HCl, स्ट्रॉंग बेस घेतला NaOH. या दोघांच्या कॉम्बिनेशननी तयार होणारा सॉल्ट म्हणजे NaCl. व्हेन म्हणजेच सोडियम क्लोराईड. व्हेन इट इज डिझॉल्व्ड इन द वॉटर इट डिसोसिएट्स कम्प्लिटली इनटू द आयन्स. ज्या वेळेला NaClला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करतो, वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होऊन जातो. NaCl म्हणजे काय? आपलं कॉमन सॉल्ट. ठीक आहे ना, जे आपण घरी मीठ म्हणून ज्याचं अन्न शिजवण्याकरता किंवा तयार करताना चवीसाठी म्हणून मीठ वापरतो, तेच आपलं NaCl इथे आहे. NaCl तुम्हाला माहिती आहे, मीठ जेव्हा आपण पाण्यात टाकतो ते पूर्णपणे विरघळून जातं, पूर्णपणे डिसोसिएट होऊन जातं. दिसेना असं होतं, आपल्याला दिसतसुद्धा नाही. द आयन्स रिएक्शन दिलेली आहे. NaClचं कन्व्हर्जन झालं Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्हमध्ये. द आयन्स Na पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ द वॉटर. या दोघांची आयन्सची सुद्धा, दोन्ही आयन्सची सुद्धा वॉटरबरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी नसते. धिस इज बिकॉज द पॉसिबल प्रोडक्ट दॅट इज NaOH अँड HCl ऑफ सच रिएक्शन्स आर strong electrolytes and dissociate completely in aqueous solution. In other words, the Na positive aqueous plus Cl negative aqueous plus H2O, it gives HCl plus NaOH, that is strong acid and strong base. These are the possible products. आणि पुढे आणखीन एक रिएक्शन दिली आहे HCl प्लस NaOH. हे जे आत्ता तयार झालं त्यात H2O आहेच, ते सॉल्व्हंटमध्ये असल्यामुळे. मग त्याची फर्दर पुढे रिएक्शन दिलेली आहे. ते कन्वर्ट झाले H3O पॉझिटिव्ह हायड्रोनियम आयनमध्ये, Cl निगेटिव्ह आयनमध्ये, एनआयनमध्ये, Na पॉझिटिव्ह कॅटायनमध्ये आणि पुन्हा OH निगेटिव्ह हायड्रॉक्सिल. म्हणजे थोडक्यात काय, HClचं, NaOHचं आणि वॉटरचं तिघांचं सुद्धा टोटल डिसोसिएशन इथे दाखवलेलं आहे तुम्हाला. पहिले सुरुवातीची फर्स्ट स्टेप दाखवली आहे आणि त्या फर्स्ट स्टेपचं त्यानंतर होणारं कंप्लीट डिसोसिएशन इथे दाखवलेलं आहे. म्हणजे 2 स्टेपमध्ये थोडक्यात कंप्लीट डिसोसिएशन होत असतं. मग दस द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर द सेम. दिस इम्प्लाइज दॅट नायदर द कॅटायन नॉर द anion ऑफ द सॉल्ट रिॲक्ट्स विथ द वॉटर or there is no hydrolysis.
The equality of H3O positive is equals to OH negative produced by the ionization of water is not disturbed and the solution is neutral. It may be concluded that the salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. ठीक आहे. मग अशा पद्धतीची जर रिएक्शन होत असेल, ज्या पद्धतीने रिएक्टंट आणि प्रोडक्ट जर तुमचे लास्ट स्टेपला सारखे उरत आहेत, म्हणजेच बघा सुरुवातीला तुम्ही Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह घेतलं होतं आणि वॉटर घेतलं होतं, एंडलासुद्धा तुम्हाला वॉटरचं H3O पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह जशान तसं कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू मिळालं, प्लस Cl निगेटिव्ह आणि Na पॉझिटिव्ह. म्हणजे थोडक्यात काय, रिएक्शन झाल्यानंतर तुमचा रिएक्टंट आणि प्रोडक्ट जर सेम असेल तर तुमची जी इक्वॅलिटी आहे H3O पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हची ती डिस्टर्बच झालेली नाही आहे. म्हणजेच काय, तुमचं सोल्युशन जसं अगोदर होतं तसंच राहिलेलं आहे. म्हणजेच हायड्रॉलिसिस तिथे झालेलं नाही असं आपल्याला इथे कन्क्लुजन काढता येईल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेसचा हायड्रॉलिसिस करता ते तिथे हायड्रॉलिसिस होतच नाही, ते जसं तसं न्यूट्रलच्या न्यूट्रल सोल्युशन तिथे राहत असतं. आता इथे सेकंड टाईप आपण इथे बघणार आहोत आता, जो आहे सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसेस. आता आपण स्ट्रॉंग ॲसिड बरोबर फक्त वीक बेस घेणार आहोत, मग हा बेससुद्धा आपला स्ट्रॉंग होता. आता आपण सेकंड टाईप बघतोय. सो CuSO4 इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड H2SO4 अँड वीक बेस CuOH/2. CuSO4 म्हणजेच कॉपर सल्फेट हा आपण इथे सॉल्ट घेतो आहे, ज्यामध्ये ॲसिड आहे त्याचं H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि वीक बेस घेतलेला आहे कॉपर डाय हायड्रॉक्साईड. ठीक आहे, CuOH/2 या दोघांपासून मिळतो CuSO4. मग व्हेन CuSO4 इज डिझॉल्व्ड इन द वॉटर इट डिसोसिएट्स कम्प्लिटली ॲज. ज्यावेळेला CuSO4चं आपण डिसोसिएशन करतो, त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, तर तो कम्प्लिटली डिसोसिएशन शो करतो आपल्याला. Cu डाय पॉझिटिव्ह, ठीक आहे, हा मिळाला एक पॉझिटिव्ह आयन, प्लस SO4 डाय निगेटिव्ह, दोघांचंही इथे दोन्ही आयन्स तुम्हाला इथे मिळाले. सो SO4 डाय निगेटिव्ह आयन्स ऑफ सॉल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ द वॉटर. सल्फेटचे जे आयन्स आहेत SO4 ते वॉटरबरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी दाखवत नाहीत, बिकॉज द पॉसिबल प्रोडक्ट H2SO4 इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कारण जो त्याचा पॉसिबल प्रोडक्ट आहे वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यानंतरचा तो आहे H2SO4, जो की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. अँड द रिॲक्शन ऑफ Cu डाय पॉझिटिव्ह आयन्स विथ द OH निगेटिव्ह आयन्स फॉर्म अनआयोनाइज CuOH/2. ठीक आहे ना. जर Cu डाय पॉझिटिव्हची OH निगेटिव्ह बरोबर रिॲक्शन झाली तर तो अनआयोनाइज्ड इलेक्ट्रोलाइट अब तुम्हाला देईल. मग द हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम फॉर CuSO4 इज देन रिटन ॲज. मग त्यांची रिएक्शन जर तुम्हाला लिहायची असेल तर Cu डाय पॉझिटिव्ह प्लस 4H2O. ठीक आहे ना, 4H2O काय लागतील, कारण 2 OH लागणार आहेत तुम्हाला. Cuची जो चार्ज आहे डाय पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे एका पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करण्यासाठी एक OH निगेटिव्ह आणि दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करण्यासाठी दुसरा OH निगेटिव्ह, म्हणजे एका Cu डाय पॉझिटिव्ह आयनला 2 OH निगेटिव्ह लागतात. मग 2 OH कुठून येतील, तर 2 वॉटर मॉलिक्यूलपासून. ठीक आहे ना. पण मग 2 वॉटर मॉलिक्यूल आपण यूज करू शकणार नाही, कारण इथे आपल्याला H3O पॉझिटिव्हसुद्धा उरायला पाहिजे, रिएक्शन व्यवस्थित बॅलन्स झाली पाहिजे. सो ती बॅलन्स होण्यासाठी तुम्ही इथे 4H2O वापरले. CuOH/2 प्लस ट्वाईस H3O पॉझिटिव्ह असा तुम्हाला इथे प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे. सो ड्यू टू द प्रेझन्स ऑफ H3O पॉझिटिव्ह आयन्स, मग आता या रिॲक्शनमध्ये H3O पॉझिटिव्हचा प्रेझन्स आहे, त्यामुळे द रिझल्टिंग सोल्युशन ऑफ CuSO4 बिकम्स ॲसिडिक अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. त्याने तुम्हाला ॲसिडिटीची टेस्ट इथे दिली, लिटमस पेपर ब्ल्यूवरून रेड होतो, यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचं सोल्युशन हे ॲसिडिक आहे. मग फॉर्मेशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल CuOH/2 बाय हायड्रॉलिसिस मेक्स द ॲक्वियस सोल्युशन ऑफ CuSO4 turbid. If H2SO4 that is H3O positive ions are added, the hydrolytic equilibrium shifts to the left. A turbidity of CuOH/2 dissolves to give a clear solution, and to get a clear solution of CuSO4 the addition of H2SO4 would be required.
ठीक आहे. यावरून तुम्हाला असं कळेल की इथे तुमचं जो बॅलन्स होता, जसं की आपण पहिल्या टाईपमध्ये पाहिलं की H3Oचा आणि OHचा कॉन्सन्ट्रेशन सेम राहत होतं म्हणून तिथे सोल्युशन न्यूट्रल होतं. पण इथे तसं होत नाही आहे. इथे H3O पॉझिटिव्ह उरलेले आहेत. त्यामुळे आणि त्यावरून तुम्ही टेस्टसुद्धा घेताय की लिटमस पेपर तुमचा ब्ल्यू टू रेड झालेला आहे. यावरून तुम्हाला कळलं की तुमचं सोल्युशन ॲसिडिक झालेलं आहे. म्हणजेच काय, इथे हायड्रॉलिसिस झालं आणि त्यामुळे सोल्युशन ॲसिडिटीकडे गेलं. मग हे जे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट हा जो तयार झाला CuOH/2चा, ठीक आहे ना, CuSO4ला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय मिळालं, CuOH/2 मिळाला. कशामुळे मिळाला, बाय द हायड्रोलिसिस मेक्स द ॲक्वियस सोल्युशन ऑफ CuSO4 टर्बिड. त्यामुळे तुमचं जे CuSO4चं सोल्युशन होतं ते थोडंसं टर्बिड झालं. टर्बिड म्हणजे त्यामध्ये टर्बिडिटी आली, गढूळपणा आला. मग जर तुम्ही त्यात H2SO4 ॲड केला, सपोज 1 to 2 ड्रॉप्स, दॅट इज H3O पॉझिटिव्ह आयन्स आर ॲडेड. म्हणजे H2SO4 ॲड करताय म्हणजे नेमकं काय ॲड करताय तुम्ही त्यामध्ये, तर हायड्रोनियम आयन फॉर्म होतील म्हणून H3O पॉझिटिव्ह ॲड करताय. मग द हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम शिफ्ट्स टू द लेफ्ट. ठीक आहे ना, जो इक्विलिब्रियम आपण वर लिहिला होता, जी रिएक्शन लिहिली ती लेफ्टकडे शिफ्ट होईल. अ टर्बिडिटी ऑफ CuOH/2, जी टर्बिडिटी आलेली आहे ती डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि CuSO4चं क्लिअर सोल्युशन तुम्हाला मिळेल. टू गेट द क्लिअर सोल्युशन ऑफ CuSO4 द ॲडिशन ऑफ H2SO4 वुड बी रिक्वायर्ड. म्हणून ज्या वेळेला लॅबमध्ये आपल्याला CuSO4चं सोल्युशन तयार करायचं असतं, त्यावेळेला आपण CuSO4चं सोल्युशन प्रिपेअर झाल्यानंतर त्यामध्ये 1 to 2 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲड करत असतो. त्याच्या मागचं रिझन हे आहे की CuSO4चं ॲक्वियस सोल्युशन ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला तिथे इक्विलिब्रियम जो आहे तो थोडासा ॲसिडिक होतं. तिथे ॲसिड हायड्रॉलिसिस होत असतं आतमध्ये, त्यामुळे ती टर्बिडिटी येत असते. आणि ती टर्बिडिटी घालवण्यासाठी, क्लिअर सोल्युशन मिळवण्यासाठी आपण H2SO4चे 2 to 3 ड्रॉप्स ॲड करत असतो. हे एक त्याचं इथे ॲप्लिकेशनच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता तिसरा टाईप आपल्याला बघायचा आहे, जो आहे सॉल्ट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. The CH3COONA is a salt of weak acid CH3COOH. CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे हा. अँड स्ट्रॉंग बेस NaOH. NaOHमधून Na. सो CH3COONA. व्हेन डिझॉल्व्ड इन द वॉटर इट डिसोसिएट्स कम्प्लिटली. याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत असतं. ठीक आहे. सो इथे पुढे रिएक्शन आपण लिहून घेतली. CH3COONA gives CH3COO पॉझिटिव्ह कॅटायन प्लस anion, CH3CO negative anion plus Na positive cation. द वॉटर डिसोसिएट स्लाइटली. इथे याच्याबरोबर वॉटरचं सुद्धा डिसोसिएशन होईल. H2O plus H2O इट गिव्स हायड्रोनियम आयन प्लस हायड्रॉक्सिल आयन. सोल्युशन ऑफ CH3CONA contains Na positive, H3O positive, CH3CO negative and OH negative. The Na positive ions of salt have no tendency to react with OH negative ions of water since the possible product of the reaction is NaOH, a strong electrolyte. ठीक आहे. यामुळे काय होतं इथे की हे 4 प्रकारचे आयन्स तुमच्या इक्विलिब्रियममध्ये आहेत. H3O पॉझिटिव्ह आहे, OH निगेटिव्ह आहे, पुन्हा CH3CO निगेटिव्ह आणि Na पॉझिटिव्ह आहे. मग यामुळे ज्या वेळेला Na पॉझिटिव्ह आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी ठेवत नाहीत, त्यावेळेला सिन्स द पॉसिबल प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन इज NaOH, त्यामुळे आपण विचार जो करतो आहे की रिएक्शनचा प्रोडक्ट जो असेल तो असेल NaOH, अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. NaOH काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आणि असं असतानाच ऑन दी अदर हँड द रिएक्शन ऑफ CH3CO निगेटिव्ह आयन्स ऑफ सॉल्ट विथ द H3O पॉझिटिव्ह आयन्स फ्रॉम अ वॉटर प्रोड्युसेस अनआयोनाइज CH3COOH. ठीक आहे ना. याच वेळी अचानक तिकडे जो आपला CH3CO निगेटिव्ह तयार झालेला आयन आहे तो रिॲक्ट होतो आहे H3O पॉझिटिव्ह आयन्स बरोबर टू फॉर्म अनआयोनाइज CH3COOH. म्हणजे त्यातला जो H पॉझिटिव्ह आहे तो येऊन CH3CO निगेटिव्हला मिळून CH3COH तयार होत आहे. मग अशा वेळी खाली रिएक्शन बघा, CH3CO निगेटिव्ह प्लस H2O गिव्स CH3COOH, म्हणजे ॲसिटिक ॲसिड तयार होऊन गेला, OH निगेटिव्ह उरला. दस द हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम फॉर CH3COONA. मग टोटल इक्विलिब्रियम कोणता सेटअप होतो आहे हे जर लक्षात घ्यायचं असेल आपल्याला या सॉल्टसाठी, तर तो खाली दिलेला आहे. CH3CONA प्लस H2O गिव्स CH3COOH, म्हणजे ॲसिटिक ॲसिड प्लस Na पॉझिटिव्ह
प्लस OH निगेटिव्ह. जरी आपण असं म्हणत होतो की Na पॉझिटिव्हची टेंडन्सी नाही आहे OH बरोबर म्हणजे वॉटरमधल्या OH निगेटिव्ह बरोबर रिएक्ट होण्याची, तरीसुद्धा CH3COO निगेटिव्ह ॲनायन हा H3O पॉझिटिव्ह बरोबर रिएक्ट होऊन ॲसेटिक ॲसिड तयार करून घेतो आहे. मग त्यामुळे ॲज अ रिझल्ट ऑफ एक्सेस ऑफ OH निगेटिव्ह आयन्स प्रोड्यूस, मग हे जास्तीचे जे OH निगेटिव्ह आयन इथे प्रोड्यूस होत आहे, द सोल्युशन बिकम बेसिक. त्यांच्यामुळे आपलं हे जे सोल्युशन आहे हे इथे बेसिक होणार आहे. हेन्स आता बेसिक आयनची क्वांटिटी जास्त, त्यामुळे सोल्युशन बेसिक राहील. द सोल्युशन ऑफ CH3COONA इज देअरफॉर बेसिक. मग टोटल तुमचा इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर, डिसोसिएशन झाल्यानंतर, किंवा आपण असं म्हणू इथे हायड्रॉलिसिस झाल्यानंतर तुमचं सोल्युशन या ठिकाणी बेसिक राहील. म्हणजेच तुमचा वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा जो कोणता टाईपचा सोल्युशनचा हायड्रॉलिसिस झाल्यानंतरचा जो हे आहे सोल्युशन, तो तुमचा बेसिक असेल. ठीक आहे. आता आपलं राहिलेला आहे सगळ्यात शेवटचा टाईप, जो आहे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. ज्या वेळेला आपल्याला वीक ॲसिड आणि वीक बेसेसपासून तयार झालेल्या सॉल्टचा हायड्रॉलिसिस करायचा आहे, त्यावेळेला काय होईल ते बघूया आपण आता. व्हेन द सॉल्ट BA ऑफ वीक ॲसिड HA अँड वीक बेस BOH इज डिझॉल्व्ड इन द वॉटर. इथे आता कुठलंही एक्झाम्पल न घेता जनरल सिम्बॉल आपण वापरलेले आहे की एक सॉल्ट आहे BA, जो HA वीक ॲसिड आणि BOH वीक बेसपासून तयार झालेला आहे. त्याचं ज्या वेळेला कंप्लीट डिसोसिएशन होईल त्यावेळेला तो B पॉझिटिव्ह कॅटायन प्लस A निगेटिव्ह ॲनायन आपल्याला देईल. रिएक्शन खाली लिहिलेली आहे. मग द हायड्रॉलिसिस रिएक्शन इन्व्हॉल्व द इंटरॅक्शन ऑफ बोथ द आयन्स ऑफ द सॉल्ट विथ द वॉटर. आता ज्या वेळेला हायड्रॉलिसिस होत असतं, हे जे डिसोसिएशन आपण केलं हे ऑफकोर्स वॉटरमध्ये केलं, त्यामुळे दोन्ही प्रकारचे जे आयन्स तयार झालेले आहे त्यांचं इंटरॅक्शन कोणाबरोबर होणार आहे, तर वॉटरच्या आयन्स बरोबर होणार आहे. सो ते इंटरॅक्शन आता आपण एका इक्विलिब्रियमच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. बघा खाली, B पॉझिटिव्ह ॲक्वियस प्लस A निगेटिव्ह ॲक्वियस प्लस H2O, म्हणजे पॉझिटिव्ह आयन प्लस निगेटिव्ह आयन यांचं इंटरॅक्शन वॉटरबरोबर ज्या वेळेला होईल त्यावेळेला वॉटरचं डिसोसिएशन झाल्यानंतर H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह तयार होतील, डिसोसिएट झालेले ॲनायन्स आणि कॅटायन तुम्हाला माहिती आहे. सो B पॉझिटिव्हजवळ OH निगेटिव्ह जाईल आणि A निगेटिव्हजवळ H पॉझिटिव्ह जाईल. तयार होईल वीक बेस आणि वीक ॲसिड, जे की आपण ज्यांच्यापासून हा सॉल्ट तयार केला होता. ठीक आहे ना. मग द सोल्युशन मे टर्न आउट ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. हे सोल्युशन एक तर ॲसिडिक होऊ शकतं, बेसिक होऊ शकतं, किंवा ते डिपेंडिंग अपॉन जो कोणता तुमचा सॉल्ट असेल त्याच्या कॅपॅसिटीनुसार न्यूट्रलसुद्धा राहू शकतो. मग डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ वीक बेस अँड वीक ॲसिड फॉर्म्ड इन द हायड्रॉलिसिस. मग हे कंडिशन कधी कधी कशी असेल, त्यासाठी काही कंडिशन आपल्याला दिलेलं आहे की ती ॲसिडिक कधी सोल्युशन राहील, तर जर तुमचा Ka ग्रेटर दॅन असेल KB. ठीक आहे ना. ॲसिडचा कॉन्स्टंट हा बेसच्या कॉन्स्टंटपेक्षा जास्त असेल तर तुमचं सोल्युशन ॲसिडिक राहील, किंवा Ka लेस दॅन KB. ठीक आहे ना. Ka लेसर असेल, KB ग्रेटर असेल तर सोल्युशन बेसिक राहील. आणि ज्या वेळेला दोन्ही इक्वल राहतील ॲसिड आणि बेसचे, त्यावेळेला सोल्युशन मात्र तुमचं न्यूट्रल असेल. सो the salt of weak acid and weak base for which Ka is greater than KB. मग आता आपण एक एक कंडिशन इथे आता एक्सप्लेन करणार आहोत. सो पहिली कंडिशन आता आपण बघूया की जेव्हा तुमचा वीक ॲसिड आणि वीक बेस ज्यामध्ये Ka ग्रेटर आहे आणि KB स्मॉलर आहे, त्या ठिकाणी तुमची कंडिशन ॲसिडिक कशी होईल, कशा पद्धतीने होईल ते आपण बघूया. सपोज NH4F म्हणजे अमोनियम फ्लोराईड हा सॉल्टचा एक्झाम्पल इथे आपण घेतो आहे, जो वीक ॲसिड HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईडपासून आणि वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे NH4OH पासून तयार झालेला आहे. त्याचा ॲसिड कॉन्स्टंट 7.2 × 10⁻⁴ आणि बेसिक कॉन्स्टंट हा 1.8 × 10⁻⁵ आहे. हिअर Ka इज ग्रेटर दॅन KB. व्हॅल्यू बघूनच तुम्हाला कळत आहे Kaची व्हॅल्यू 7.2 × 10⁻⁴ आहे आणि KBची 1.8 × 10⁻⁵ आहे. मग यावरून आपल्या लक्षात येईल की त्याची Kaची व्हॅल्यू ही जास्त आहे. मग द सॉल्ट हायड्रोलायझेस ॲज, त्याचा हायड्रॉलिसिस कशा पद्धतीने होईल ते खाली रिएक्शनमध्ये बघा. NH4 पॉझिटिव्ह प्लस F निगेटिव्ह. ठीक आहे ना. NH4F आहे, त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतरची कंडिशन डायरेक्ट आपण लिहितो आहे, म्हणून NH4 पॉझिटिव्ह प्लस F निगेटिव्ह
प्लस वॉटर आहेच H2O. सो NH4कडे OH जाईल, NH4 पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याच्याकडे OH निगेटिव्ह गेला, Fकडे H पॉझिटिव्ह गेला, तयार झाला वीक बेस आणि वीक ॲसिड. द ॲसिड HF इज स्लाइटली स्ट्रॉंगर. ठीक आहे ना, ॲसिड जो आहे तुमचा तो स्लाइटली स्ट्रॉंगर आहे दॅन दी बेस NH4OH अँड द 2 आयन्स रिॲक्ट विथ द वॉटर ॲज. मग हे जे 2 आयन्स आहेत आपले हे वॉटरबरोबर कसे रिॲक्ट होतील त्यासाठी खाली आपण दोन्ही इक्विलिब्रियम रिॲक्शन लिहून घेतल्या. द NH4 पॉझिटिव्ह ज्या वेळेला वॉटरबरोबर रिॲक्ट होईल तर NH4OH तयार होईल आणि H3O पॉझिटिव्ह उरेल, आणि F निगेटिव्ह ज्या वेळेला H2O बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेला HF तयार होईल आणि OH निगेटिव्ह उरेल. बरोबर आहे, म्हणजे पहिल्या रिॲक्शनमध्ये H3O पॉझिटिव्ह उरला आणि दुसरीकडे OH निगेटिव्ह उरला. सो द NH4 पॉझिटिव्ह आयन्स हायड्रोलायझेस टू ए स्लाइटली ग्रेटर एक्सटेंट दॅन द F निगेटिव्ह आयन. त्यामुळे इथे NH4 पॉझिटिव्हचं हायड्रोलिसिस थोडं जास्त प्रमाणात होईल F निगेटिव्हच्या प्रमाणात. मग दॅट मीन्स द रिएक्शन प्रोड्युसेस मोर H3O पॉझिटिव्ह आयन. मग NH4चं जास्त झालं याच्यावरूनच तुम्हाला म्हणता येईल की H3O पॉझिटिव्ह आयन्स इथे जास्त प्रमाणात फॉर्म झाले प्रोड्युसेस दॅन द OH निगेटिव्ह आयन प्रोड्युस्ड इन द रिएक्शन. So, in other words, NH4 positive ions are slightly stronger as a acid than F negative ions as a base. The solution of NH4F is thus only slightly acidic and turns blue litmus red. ठीक आहे ना, मग इथे H3O पॉझिटिव्हचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे थोडक्यात NH4 पॉझिटिव्हचं हायड्रोलिसिस थोडं स्ट्रॉंगर प्रमाणात होताना दिसतं आहे, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की इथे ॲसिडिक हे सोल्युशन असेल. आणि त्यावरून प्रूफ पण आपण करून घेतो आहे की ब्ल्यू लिटमस इथे रेड होतो आहे, म्हणजे हे सोल्युशन जे आहे तुमचं NH4Fचं हायड्रोलिसिस झाल्यानंतरचं हे स्लाइटली ॲसिडिक आहे. आता पहिली कंडिशन आपली डिस्कस करून झाली. सपोज सेकंड कंडिशन असेल की Ka स्मॉलर असेल आणि Kb ग्रेटर असेल. द सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच Ka इज लेसर दॅन Kb. त्यावेळेला काय होईल, इथे त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतो आहे NH4CNचं म्हणजे अमोनियम सायनाईडचं. अमोनियम सायनाईड हा सॉल्ट आपण घेतलेला आहे जो वीक ॲसिड HCN म्हणजे हायड्रोजन सायनाईड प्लस वीक बेस NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईडपासून तयार झालेला आहे. इथे त्याची Kaची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 4.0 × 10⁻10 आणि Kbची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1.8 × 10⁻5 शोईंग दॅट Ka इज लेसर दॅन Kb. म्हणजे Kb इथे मोठा आहे, Ka तुमचा इथे स्मॉल आहे. मग व्हेन NH4CN इज डिझॉल्व्ड इन द वॉटर इट हायड्रोलायझेस ॲज. ज्या वेळेला NH4CNचं आपण वॉटरमध्ये सोल्युशन फॉर्म करतो त्यावेळेला त्याचं हायड्रोलिसिस खाली दिलेल्या रिएक्शनप्रमाणे होत असतं. NH4 पॉझिटिव्ह प्लस CN निगेटिव्ह प्लस H2O इट गिव्स NH4OH. ठीक आहे ना, NH4वर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर त्याच्याकडे गेला OH निगेटिव्ह प्लस CN निगेटिव्हवर गेला H पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने वीक बेस NH4OH म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस HCN म्हणजेच हायड्रोजन सायनाईड वीक ॲसिड हे इथे तयार होतील. मग या ठिकाणी द बेस NH4OH इज स्ट्रॉंगर दॅन द ॲसिड HCN. अमोनियम हायड्रॉक्साईड हा बेस इथे स्ट्रॉंगर आहे हायड्रोजन सायनाईड या ॲसिडपेक्षा. मग द आयन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ द वॉटर ॲज. मग हे जे आयन्स आहेत ते वॉटरबरोबर कसे रिॲक्ट होतील ते बघून घेऊया आता आपण. NH4 पॉझिटिव्ह प्लस H2O. ठीक आहे ना, तर मग NH4OH तयार होईल आणि H3O पॉझिटिव्ह उरेल. त्याचप्रमाणे ज्या वेळेला CN निगेटिव्ह वॉटरबरोबर ट्रीट होईल त्यावेळेला HCN तयार करेल आणि OH निगेटिव्ह उरेल. नेहमीप्रमाणे हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन दोन्हीसुद्धा इथे आपल्याला उरलेले दिसत आहेत दोन्ही रिएक्शन्समध्ये. मग द CN आयन्स म्हणजे CN निगेटिव्ह सायनाईड आयन्स हायड्रोलायझेस टू ए ग्रेटर एक्सटेंट दॅन दी अमोनियम आयन्स. द रिएक्शन 3.22 प्रोड्युसेस मोर OH निगेटिव्ह आयन्स दॅन द H3O पॉझिटिव्ह आयन्स. ठीक आहे ना, म्हणजे इथे दोन्ही रिएक्शनच्या कंपॅरिझनमध्ये हायड्रॉक्सिल आयन्स हे जास्त तयार होतात इन कंपॅरिझन विथ हायड्रोनियम आयन, म्हणजे पॉझिटिव्ह आयन इथे कमी तयार होतात आहेत. सो द सोल्युशन ऑफ द अमोनियम सायनाईड इज बेसिक अँड टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. इथे उलटं होत आहे, तुमचा जो रेड लिटमस आहे तो ब्ल्यू कलरमध्ये चेंज होतो आहे. यावरून तुम्हाला असं म्हणता येईल की हे जे सोल्युशन आहे ते स्लाइटली बेसिक आहे. ठीक आहे ना, ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट सोल्युशन.
सो आता आपल्याला न्यूट्रलवाली कंडिशन डिस्कस करायची आहे. सो आता बघा थर्ड नंबर, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच द Ka इज इक्वल्स टू Kb. इथे दोघांचा सुद्धा जो कॉन्स्टंट आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, तो डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम असेल तर काय होईल ते आपल्याला इथे बघायचं आहे. द CH3COONH4 इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड. ठीक आहे ना. हा वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड या दोघांपासून तयार केलेला सॉल्ट आहे. या दोघांचाही Ka आणि Kbची व्हॅल्यू बघा सेम आहे, 1.8 × 10⁻⁵ एवढी. सो व्हेन द सॉल्ट CH3COONH4 इज डिझॉल्व्ड इन द वॉटर, इट अंडरगोज हायड्रॉलिसिस. सो त्यांचं हायड्रॉलिसिस झाल्यावरचा जो इक्विलिब्रियम इथे सेटअप होईल, ती रिएक्शन इथे बघा, CH3CO निगेटिव्ह प्लस NH4 पॉझिटिव्ह प्लस H2O, दोन्ही आयन्स आपण लिहून घेतले, त्यांचं वॉटरबरोबरचं इंटरॅक्शन होणार आहे. CH3COO निगेटिव्ह आहे, सो त्याच्याकडे OH गेला आणि तयार झाला वीक ॲसिड, दॅट इज ॲसिटिक ॲसिड CH3COOH प्लस H2O मधला उरलेला जो OH आहे तो OH गेला NH4 पॉझिटिव्ह बरोबर आणि तयार झालं NH4OH, दॅट इज अमोनियम हायड्रॉक्साईड, वीक ॲसिड आणि वीक बेस तयार झाला. ज्या वेळेला हे आयन्स वॉटरबरोबर इंटरॅक्ट होतात त्यावेळेला इथे CH3CO निगेटिव्ह आणि H2O ज्या वेळेला रिॲक्ट होतात त्यावेळेला CH3COOH तयार होतो, दॅट इज वीक ॲसिड, आणि उरतो तो असतो OH निगेटिव्ह. आणि ज्या वेळेला NH4 पॉझिटिव्ह हा वॉटरबरोबर जाऊन रिॲक्ट होतो त्यावेळेला तयार होतो NH4OH प्लस H3O पॉझिटिव्ह म्हणजेच हायड्रोनियम आयन. हे दोनही इथे वॉटरबरोबर ट्रीट झाल्यावर अशा पद्धतीने रिएक्शन्स दाखवतात. मग ॲज Ka इज इक्वल टू Kb, दोघांचाही डिसोसिएशन कॉन्स्टंट हा सेम आहे ॲसिड आणि बेसचा. द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द ॲसिड अँड बेस प्रोड्युस्ड इन द हायड्रॉलिसिस इज द सेम. त्यामुळे दोघांची स्ट्रेंथसुद्धा सेम आहे. देअरफोर द सोल्युशन इज न्यूट्रल. म्हणून या ठिकाणी हे सोल्युशन न्यूट्रल राहील. द हायड्रॉलिसिस ऑफ अमोनियम आयन प्रोड्युसेस ॲज मेनी H3O पॉझिटिव्ह आयन्स ॲज दॅट ऑफ CH3CO निगेटिव्ह प्रोड्युसेस OH निगेटिव्ह आयन्स. म्हणजेच अमोनियम आयन्स जेवढे हायड्रोनियम आयन्स फॉर्म करतात तेवढेच CH3CO निगेटिव्ह आयन्स हे OH निगेटिव्ह आयन्स तयार करतात. म्हणजे दोघांचंही प्रमाण हे बरोबरीचं आहे. म्हणून या ठिकाणी हे सोल्युशन हायड्रॉलिसिस झाल्यानंतर सुद्धा ॲसिडिक किंवा बेसिक नसून न्यूट्रल राहील. अशा पद्धतीच्या 3 कंडिशन आपल्याला हायड्रॉलिसिस होत असताना बघायला मिळतात, डिपेंडिंग अपॉन देअर डिसोसिएशन ॲसिड कॉन्स्टंट अँड डिसोसिएशन बेस कॉन्स्टंट असं आपल्याला इथे म्हणता येईल. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट्स हा टॉपिक संपलेला आहे. पुढचा टॉपिक आहे तुमचा बफर सोल्युशन, जो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.